तर मित्र सगळ्यांना माझा नमस्कार. तर मी केतन सिंग तोडकर माझे चॅनल द लायन 750 केतन सिंग तोडकरमध्ये स्वागत करतो. तर आपण माझ्या व्लॉग्समध्ये किंवा शॉर्ट्समध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मुद्देसूद चर्चा करत असतो. तर मित्र मी हवे तसे प्रयत्न करत असतो माझ्या ब्लॉगद्वारे की मुद्दे मी तुमच्याशी शाबूत चर्चा करू. पण मित्र तुम्ही मला चांगला प्रतिसाद देत नाही आहे की मित्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा की मला पण ब्लॉग बनवण्याला आनंद आणि वेग मिळणार. तर आजचा आपला विषय असा आहे की मित्र की मुलगा हा शाळेमध्ये जाऊन ग्रॅज्युएट होतो, MA PhD जे काही करत असतो, तर त्याला नोकऱ्या नाही मिळून राहिल्या आहेत. आणि दुसरा गोष्ट म्हणजे हे आहे की जिथं पाहावं तिथं टोल टॅक्स, ड्रायव्हर लोकांना खूप प्रॉब्लेम असतात. आणि असे काही तालुके आहेत, जसं माझा तालुका, माझं शहर, मी जिथे राहत असतो, तर इथे एक तर ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा आहे, ज्याच्या म्हणजे जंगलाच्या अंदर ते आहे. तर तिथं जंगली प्राणी वास करतात, अस्वल, वाघ, सांबर, तित्तर वगैरे वगैरे. तर मुद्द्याची गोष्ट ही आहे की भद्रावती तालुक्यामध्ये ही गोष्ट लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, वनियारणी लोकसभापर्यंत गेली आहे आणि गेली पण पाहिजे की तिथे सिग्नल नसल्यामुळे खूप ॲक्सिडेंट होत असतात. मित्र की माझी प्रार्थना आहे केंद्रीय सरकारला, जे राज्य करताय, तुम्ही पण मला सपोर्ट करा की आमच्या भद्रावतीसारखे असे कितीतरी तालुके असतील जिथे सिग्नल व्यवस्था, ट्रॅफिक व्यवस्था जोराशोरात म्हणजे लॉ अँड ऑर्डरचं पालन न होत असल्यामुळे ॲक्सिडेंट होत आहे. आणि मित्र सांगतो तुम्हाला की बाईक चालवत असताना, स्कूटी चालवत असताना हेल्मेटचा वापर करा. आणि मित्र 4 व्हीलर वाहन चालवत असताना सीट बेल्टचा उपयोग करा. मित्र तर मित्र माझं नाव केतन सिंग तोडकर आहे. की जसं कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहे त्यांनी आपली कास्ट सांगितली, तर त्यांना लोकांनी अनफॉलो केलं म्हणते. पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. पण मी माझी कास्ट लपवणार नाही. मी आदिवासी समाजामध्ये येत असतो. माझ्या समाजाचे नाव आहे प्रधानगोंड समाज. माझा समाज हा खूप जागृत समाज आहे. आणि मी फक्त माझ्या समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव समाजासाठी, भारतीय समाजासाठी हा ब्लॉग बनवत असतो. माझ्या व्हिडिओमध्ये चर्चा होत असते. आपले संविधानिक अधिकार हे आपल्याला माहीत असले पाहिजे आणि गरिबांना शिक्षण मिळाले पाहिजे. की मोदी सरकार हे सरकारी शाळा बंद पाडून राहिली आहे. की बघता तुम्ही सोनम वांगचुकने आमरण अनशन केलं होतं, म्हणजे त्यांनी उपास भोगला. आणि एकीकडे आमच्या आदिवासी समाज पण खूप आंदोलन करत आहे. तर मित्र प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. हात जोडून विनंती करतो मी की माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले पाहिजे. तर मित्र एवढंच बोलतो की मराठमोळा बाणा, माझ्या मराठीची बोली कौतुके, अमृताचाही पैजा जिंके, असं कोणतरी महापुरुषानं म्हणलं आहे. तर मित्र गौहत्या ही थांबलीच पाहिजे. सरकारने कायदा काढायला पाहिजे की गौहत्या थांबवा. डायरेक्ट शूट अँड साईड. जो कोणी गायला विकत असेल, जो कोणी गायला कापत असेल, जो कोणी गायचं मांस विकत घेत असेल, जो कोणी गायला खात असेल, त्याला डायरेक्ट शूट अँड साईडचा असा ऑर्डर, असा कायदा बनला पाहिजे मित्र. कारण की गाय हे आपल्या वेदशास्त्रामध्ये
आपलं वेदशास्त्राला अगर एका तरफ ठेवलं तर आपण वैज्ञानिकदृष्ट्या बघू शकतो की गाईचं दूध आणि मायचं दूध एकच असते. तर अशा माय समान प्राण्याची कत्तल रोखणं हे आपला धर्म आहे मित्र. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मित्र. जय सेवा, जय गोंडवाना, जय हिंद, जय भीम, जय भारत.